क्लिनिंगसाठी माझ्याकडे आहे अगारोचा रिगल हँडल्ड व्हॅक्यूम क्लीनर. तुम्ही याची वायर बघू शकता, भरपूर लांब अशी त्यांनी दिलेली आहे. इथं वरच्या बाजूला अशा पद्धतीचं लाल बटन देण्यात आलेलं आहे. ते असं प्रेस केलं की याची मोटर त्याचबरोबर डस्ट कलेक्टर अशा पद्धतीनं खूप इझिली सेपरेट होतात. डस्ट कलेक्टरच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता डस्ट फिल्टर दिलेला आहे आणि याच्या आतमध्ये इथं हे जे तुम्हाला दिसत आहे ते मोटर फिल्टर आहे की ज्यामुळे आपण क्लिनिंग केल्यानंतर जी काही डस्ट जमा होती ती या व्हॅक्यूम क्लीनरच्या मोटरच्या आतमध्ये जात नाही. हे वॉशेबल आहे, तुम्ही धुवून परत वापरू शकता. हे व्हॅक्यूम क्लीनर असेंबल करत असताना आपल्याला अशा पद्धतीनं इथं हे एक्सटेंडर लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या सोयीनुसार याचं पुढचं नोझल तुम्हाला फिट करून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला अगदी अडगळीतल्या भागातलं क्लिनिंग करायचं असेल किंवा अगदी वरवरचं साफसफाई करायची असेल तर त्या हिशोबानं इथं आपल्याला 2 ते 3 नोझल्स देण्यात आलेले आहेत. ते आपल्याला वापरायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे मी सर्व तुम्हाला लावून दाखवलेले आहेत. आता मला जे क्लिनिंग करायचं आहे त्या हिशोबानं इथं मी हे नोझल आणि हा पाईप लावून घेते. खूप साधा सोप्या अशा पद्धतीचं हे व्हॅक्यूम क्लीनर आहे. अगदी सहजपणे प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येते. तरीही काही नाही समजलं तर त्यासाठी इथे आपल्याला मॅन्युअल देण्यात आलेला आहे. गादीवरती खूप सगळी डस्ट असते पण झाडून किंवा कपड्याने ती व्यवस्थित अशी साफ होत नाही. तर व्हॅक्यूम क्लीनरला इथं मी मल्टीपर्पज ब्रश लावलेला आहे पुढे आणि तुम्ही बघू शकता डस्ट कलेक्टरमध्ये खूप सगळी डस्ट जमा झालेली आहे. गादीप्रमाणेच घरातील खिडकीचे दरवाजाचे पडदे असू द्यात किंवा खिडकीच्या ह्या ज्या स्लायडर्स आहेत त्याच्यामध्ये आपला झाडू सुद्धा जात नाही किंवा छोटासा ब्रश सुद्धा पोहोचत नाही. तर त्याच्यासाठी आपण इथं हे अशा पद्धतीचं नोझल वापरू शकतो आणि तुम्ही बघू शकताय डस्ट कलेक्टरमध्ये खूप सगळी डस्ट जमा झालेली आहे. साफसफाई करायची म्हटलं की आपल्याला खूप सगळी तयारी करावी लागते आणि त्या तयारीमध्ये खूप सगळा पसारा होतो. म्हणजे बघा ना, बादलीत पाणी, स्वच्छ कपडा, झाडू, सुपली या सगळ्या गोष्टी एकत्र कराव्या लागतात. पण या व्हॅक्यूम क्लीनरमुळे अगदी बिनधास्त आणि कुठलाही राडा पसारा न करता आपली साफसफाई होणार आहे. याच्यामध्ये जे डस्ट कलेक्टर दिलेला आहे ना त्याचा स्पेस तुम्ही बघू शकता, खूप चांगला असा त्यांनी दिलेला आहे. किती सगळी अगदी बारीक डोळ्यांना न दिसणारी आणि दिसणारी अशा दोन्ही पद्धतीची घाण याच्यामध्ये साठलेली आहे. आता या व्हॅक्यूम क्लीनरमुळे खूप सहज, साधं आणि सोपं झालेलं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेथून तुम्ही खरेदी करू शकता.